मध्यंतरी बॉलिवूडचा एक चित्रपट आला होता, त्याचं नाव होतं बुढ़ा होगा तेरा बाप। त्यात प्रमुख अभिनय केला होता अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांनी। आता तुम्ही म्हणाल 81 वर्षाच्या अमिताभला अजूनही तुम्ही अँग्री यंग मॅन कसं काय म्हणता? अगदी खरंय, पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तरच या चित्रपटात आहे। विजू नामक गँगस्टरचं पात्र या चित्रपटात अमिताभनं केलंय। त्याला कुणी बुढा म्हटलं की खूप राग येत असतो। आपल्याला हिणवणाऱ्या सर्वांना विजूनं या चित्रपटात धडा शिकवल्याचं आपण पडद्यावर पाहिलंय। आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक 83 वर्षाचा असाच अँग्री यंग मॅन झपाटून कामाला लागलेला दिसतोय। त्यांचं नाव आहे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार। खरं तर 80 वर्ष उलटून गेलेल्या आजारपणाचा विळखा असलेल्या माणसानं आता राजकारणातून निवृत्ती घेऊन आराम करावा। आयुष्यात इतकं यश कमावलंय की आता आणखी काही करायचं राहिलेलं नाही। पण थांबतील ते पवार कुठले? आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना विरोधकांनी अनेक धक्के दिले, मात्र त्याचं दुःख कुरवाळत न बसता शरद पवारांनी मी अजून म्हातारा झालो नसल्याचं वारंवार सिद्ध केलं। या वयातही पवार साहेब इतकी मेहनत घेतात असं जेव्हा सभेत जयंत पाटील किंवा इतर नेते बोलतात तेव्हा ते आवर्जून मी अजून म्हातारा झालेलो नाही असं ठणकावून सांगतात। 2014च्या निवडणूक वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपने फोडून आपल्या पक्षात घेतले। तो शरद पवारांसाठी मोठा धक्का होता, मात्र ते दुःख करत बसले नाही, मैदानात उतरले, आपली भूमिका ठणकावून सांगितली। 50हून अधिक वर्ष राजकारणाच्या अनुभवाचे कसब पणाला लावून दंड थोपाटले। त्याचा परिणाम म्हणजे 2019 मध्ये पवारांची साताराची सभा इतकी गाजली की त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच पालटून टाकलं। राष्ट्रवादीकडून विजय झालेले आणि 6 महिन्यात भाजपात गेलेले उदयनराजेंना पराभूत करण्याची किमया या पावसाच्या सभेनं केली। त्यावेळी विधानसभेतही राष्ट्रवादी 54 जागांपर्यंत मजल मारू शकली। पवार तेवढ्यावरच थांबले नाही, तर उद्धव ठाकरे आणि भाजपातील शीतयुद्धाचा भडका उडवून 105 आमदार असलेल्या भाजपला त्यांनी 2.5 वर्ष का होईना सत्तेपासून दूर ठेवलं। खरं तर भाजपनं प्रतिडाव टाकून मवियाचं सरकार पायउतार करण्यास भाग पडल्यानंतर शरद पवारांनी राजकीय क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली होती, पण त्यांच्या चाहत्यांना ते मान्य नव्हतं। कदाचित ही पण पवारांची एक खेळीच असल्याचं सांगितलं जातं, पण त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवार पुन्हा मैदानात उतरले। मात्र यावेळी त्यांना घरातूनच मोठा हादरा बसला। त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पवारांची साथ सोडून भाजपशी हात मिळवणी केली। यातून भाजपचा हेतू साध्य झाला, पण पवार कुटुंबात उभी फूट पडली। बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा असा सामना रंगलाय। ही लढाई नणंद भाऊजाईची असली तरी प्रत्यक्षात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याच्या प्रतिष्ठेचा विषय आहे। अजित पवार यांनी सत्तेचा उपयोग करून घेत सर्व विरोधकांना बारामतीत एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केलेत। शरद पवार यांनीही जुन्या विरोधकांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न सुरू केलाय। यात कुणाला यश मिळेल हे सांगणं तूर्त कठीणच, पण जसे अजित पवार आपल्या पत्नीच्या विजयासाठी बारामतीत अडकून पडले, तसे शरद पवार फक्त बारामतीत अडकून राहिलेले नाही, मुलीच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। पण आपल्या फुटलेल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी ते पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरताय। केवळ फिरतच नाही तर प्रत्येक मतदारसंघात नवी समीकरणं जुळून आणत सत्ताधाऱ्यांनी एकावर एक धक्के देत आहेत। पवारांच्या धक्क्याची सुरुवात अहमदनगरपासून झाली। अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके यांना आपल्याकडे खेचून आणत त्यांनी विखे पाटलांविरोधात उभं केलं। त्यामुळे विखे पाटलांसाठी सुरुवातीला सहज वाटणारी लढाई आता अधिक गुंतागुंतीची झालेली आहे। बीडमध्येही अजित पवार गटातून बजरंग सोनवणे यांना फोडून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभं केलंय। जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये भाजपातून आलेले श्रीराम पाटील यांना भाजपच्या रक्षा खडसेंविरोधात उमेदवारी दिली। या माध्यमातून भाजपमधील 2 गटातील वादाचा फायदा घेण्याचा डाव त्यांनी टाकला। भिवंडीत बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रेंसारखा तगडा उमेदवार भाजप विरोधात मैदानात उतरवलाय। विदर्भात वर्धा हा एकमेव मतदारसंघ शरद पवारांना मिळाला। तिथे काँग्रेसमधून माजी आमदार अमर काळे यांना पक्षात आणून भाजपचे खासदार रामदास तडस यांना आव्हान दिलंय। आणि सगळ्यात महत्त्वाचा डाव म्हणजे माढा मतदारसंघाचा। 10 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याला पुन्हा सत्ताधारी भाजपच्या तंबूतून आपल्याकडे खेचून आणण्याचं जे डावपेच शरद पवारांनी आखले त्याला तोड नाही। सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या विजयदादा मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील यांचा पक्षप्रवेश करून घेत त्यांना पवारांनी उमेदवारी जाहीर करून टाकली। त्यामुळे भाजपचे 10 वर्षांपासूनचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं मात्र धाबे दणाणले आहेत।
महाविकास आघाडी शरद पवारांच्या वाट्याला फक्त 10 जागा आल्या. मात्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा वेगवेगळ्या भागात उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. मुलीसाठी ते फक्त बारामतीतच अडकून पडलेले नाही. त्याउलट अजित पवार यांच्यासाठी बारामतीत पत्नी सुनेत्रा यांचा विषय राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारा असल्यानं ते बारामतीत आणि पुणे जिल्ह्यातच अडकून पडलेत. मुळात महायुतीत त्यांच्या वाट्याला फारच कमी जागा आल्यात. त्यातही पुणे जिल्ह्याबाहेर फक्त रायगडमध्ये सुनील तटकरे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील हेच 2 उमेदवार आहेत. त्या दोन्ही ठिकाणी अजून अजितदादा गेलेले नाही. सुनेत्रा पवारांना बारामतीत धनगर समाजाची साथ मिळाली म्हणून हाती आलेला परभणीचा मतदारसंघही दादांना महादेव जानकरांसाठी सोडावा लागला. त्यामुळं तिकडेही दादा जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. विदर्भ, मुंबईत त्यांना एकही जागा मिळालेली नाही. नाशिकची जागा अजून तळ्यात मळत आहे. एकूणच बारामतीचा निकाल काहीही लागो, पण प्रतिकूल परिस्थितीतही न खचून जाता नवे डाव टाकण्याचं कसब जे शरद पवारांमध्ये दिसतं ते भाजपचा भक्कम पाठिंबा असतानाही अजित पवारांमध्ये दिसलं नाही. उलट बारामतीच्या चिंतेनं त्यांना जास्त काळजी झालेली आहे. म्हणूनच आजही 83 वर्षाचे शरद पवार असा उल्लेख जेव्हा कोणी करतो तेव्हा शरद पवार म्हणत असावे, बुड्ढा होगा तेरा बाप.